आयुर्वेदिक कब्जनाशक। मतीन पटेल हे भूखंड व्यावसायिक आहेत आणि 10-12 वर्षांपासून ते एमआयएम पक्षामध्ये सक्रिय आहेत। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्यावरती हल्ला केल्याचा आरोप कलीम कुरेशी यांनी केला होता आणि त्याच कुरेशींचा मतीन पटेल यांनी महापालिका निवडणुकीमध्ये पराभव केला। यातूनच ते इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात। त्यांची बहीण सुद्धा नगरसेवक आहे। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा निवडणुकीपूर्वी व्हायरल झाला होता। असो, आता या पार्श्वभूमीवर मतीन पटेल हे इम्तियाज जलील यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये निदा लपून बसली होती। त्यामुळे इम्तियाज यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे आणि यातून नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला राजकीय वळणही मिळालंय। इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी एमआयएम या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। मात्र संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरती इम्तियाज जलील चांगलेच संतापले। या संतापात त्यांनी निदा खान आणि या संपूर्ण प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असल्याची टीका केली। इतकंच नाही तर संजय शिरसाट हे पोलिसांच्या वेशात काम करत असल्याचंही ते म्हणाले। खरं तर निदा खानला रात्री झालेली अटक, त्यात खास विश्वासातले असलेले मतीन पटेल यांचं समोर आलेलं नाव आणि यामुळे संपूर्ण एमआयएम पक्षावरच एक प्रकारे आलेलं गंडांतर, या सर्वांचा एकत्रित संताप इम्तियाज जलील यांच्या बोलण्यात ठळकपणे दिसत होता। या संतापामध्ये ते नाहक पत्रकारांवरती सुद्धा चिडलेल्या शैलीत बोलताना दिसले। त्याचवेळी आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे निदा खानबाबत जलील यांनी आधी सुद्धा सहानुभूती दाखवली होती। एबीपी माझावरच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये 27 एप्रिलला त्यांनी निदा खान विरुद्ध खोट्या एफआयआरचा आरोप केला होता। कुणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं, जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी, हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे। म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो, अशा प्रकारचे आरोप होतात। आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल, माझी अपेक्षा हेच आहे। दुसरं म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते, ते लीगल प्रोव्हिजन आहे। मग बेल कशासाठी आहे? जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना, ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळे निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णयही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? तर इम्तियाज जलील यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आरोपाचा पुनरुच्चार केला। आपण पाहूयात संजय शिरसाट एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाले। हे जे काही धर्मांतर ज्या पद्धतीने केले जाते, मी मुस्लिमावर दोष देत नाही, रोष मुस्लिम समाजाचं वर नाहीये, पण हे काही लोक जे आहेत ना हे कृत्य करतात। मुस्लिम महिला आहे म्हणून तिच्यावर हे दबाव पोलीस टाकतात असं स्टेटमेंट या इम्तियाज जलीलने दिलं। त्याला काही वाटलं पाहिजे ना, कोणताही गुन्हा कोणत्याही जाती धर्माच्या माणसाने केला, तो कोणत्याही जातीचा असो, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे की नाही सर्वसामान्य माणसाला? मग त्याच्यावर कारवाई करताना तुम्हाला जात कशी आठवते? ते तिथल्या मुलींना ज्या पद्धतीने छेळलं जात होतं, ज्या पद्धतीने त्यांचा विनयभंग केला जात होता, हेच विनयभंग जर तुमच्या कोणत्या एखाद्या पोरीचं झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? मग
मग आगडोम झाला असं तुमचा, उसळले असते तुम्ही. मग आमच्या धर्माचं असं झालं तसं झालं तसं झालं. धर्म मध्ये आणूच नका ना. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा द्या ही मागणी तुम्ही करा ना. ते नाही करणार, लव जिहाद करणार. अरे जे पोरग नोकरीला नाही, ज्याचं शिक्षण झालेलं नाही, तो 2-2 लाखाची मोटरसायकल घेऊन फिरतो, ते आयफोन घेऊन फिरतो, खिशामध्ये पैसे, डोळ्याला रुमाल बिमाल लावून फिरतो, चष्मा लावून फिरतो. पोरी पटवणं लव जिहादच्या माध्यमातून, त्यानंतर त्या पोरींचं काय होतं तुम्ही पाहिलेले आहेत सर्व प्रकार. म्हणून हे लोक जे करतायत हे एक लव जिहाद आहे, धर्मांतर आहे, आणि 2 नंबरचे धंदे ज्याला ड्रग्स, हे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जे पकडले गेलेले. कोण आहे त्याच्यात आरोपी? हे सर्व तेच आहेत ना. म्हणून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. याला जातीचा रंग देऊ नये.